हात वर केला, टाळा वाजवायला सुरुवात केली. आम्हाला तोंडाची भाषा नाही कळत, इशाऱ्याची कळते, म्हणून एकदा हात वर करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या घाटलेकरांना सांगावं नाही लागत कलाकाराची किंमत ठेवायला, कितीतरी कलाकार घडले तिकडे. पण आजचा कार्यक्रम जो होतोय तो भीमोत्सव संयुक्त जयंती समिती 2026 यांच्या मार्गदर्शनानुसार एवढा भव्य दिव्य नृत्य स्पर्धा आयोजित केली. याच्यासाठी आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले. आपला फुगा वाचून दुसरीचा फुगा फोडायचा आहे. तो कसा तर तुमचा तुम्ही ठरवा. आपला फुगा वाचून दुसरीचा फुगा फोडायचा आहे. म्हणजेच पैठणीसाठी एकदम मैदानात ह्या थाटून उभं राहायचं आहे. खेळ सुरू करण्याआधी कसं वाटतंय तुमच्या सगळ्यांना? लय भारी वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते स्वतःसाठी आणि आपल्या खेळासाठी. चला तर मग 1 2 आणि 3 खेळ फुगा फोडायचा आहे. दुसरा फुगा शेवटपर्यंत टिकून राहणार आहे. चौघी जणी राहिलेल्या आहेत. फुगा फोडायचा आहे, फक्त उभं नाही राहायचं. लवकर उभं राहायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिक्षणाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंचा महात्मा सावित्री फुलेंचा शाहू महाराजांचा माता रमाईचा नको दिसायला भारी नको पैशावाला, नको दिसायला भारी नको पैशावाला, मला फक्त पाहिजे जेवणवाला. घराकडे काहीतरी मागा मागा मला हाच नवरा भेटू दे. भेटणार, माझ्याकडे पाठव, भेटणार. भेटू दे बाई. आता मी मागते हा, जरा देवाची पूजा करते. देवा, माझं काय चुकलं मागलं असेल तर मला माफ करा, पण 7 जन्म नव्हे. थांब, एवढा मार खाऊन मग 7 जन्म पाहिजे मी. बघा आता तुम्ही थांबा. आता 7 जन्म नाही तर कुठलाच जन्मात असला नवरा नको बघा मला. काय असतंय नवरा नको असा? अजिबात नको बघा मला. मारणं का अधिकार आहे आमचा? काय म्हणताय तुम्ही? असं काय म्हणता हो? असं काय म्हणताय म्हणजे? बरोबरच म्हणते मी. अहो, एवढा मार सहन करून, अन्याय अत्याचार सहन करून पण हाच नवरा कशाला पाहिजे? नकोय मला असला नवरा. बोलते होय तर या तुम्ही पण या, पुढे या, सांगते या तुम्हाला पण. अहो, तुमच्यासारख्या शिकले सवरलेल्या स्त्रियांना तर मला आज खास करून सांगायचंय बघा. काय काय ऐका मग आता. अहो, ह्या संस्कृतीच्या घट्ट वेड्या पुढे झाला शिक्षणाचा कागद कोरा. तुमच्यासारख्या शिकलेल्या स्त्रियांना सांगते, एवढं शिकून पण अंधश्रद्धेकडे वळताय बघा. म्हणून सांगते, ह्या शिक्षणाच्या वेड्या पुढे झाला अंधश्रद्धेचा कागद कोरा. आणि तुम्ही आम्हीच हो, या तुम्ही आम्हीच रूढींच्या फोफावलेल्या वृक्षास बांधला अंधश्रद्धेचा दोरा. अहो, सत्यवनाच्या सावित्रीचा खरा इतिहास तुम्हाला माहित होता का कडे? नाही माहित नव्हतं ना? मग सांगा, जर सत्यवनाच्या सावित्रीला पूजा करून जर नवऱ्याचं आयुष्य वाढलं असतं तर जगाच्या डिक्शनरी मध्ये ना तर विधवा नावाचा शब्दच राहिला नसता बघा. राहिला असतं का? वेरमणी शिक्षापदं समादियामि सुरामेर्य
मज्जपमाद ठाणा वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु साधु. आणलेला आहे. खरोखर आजचा दिवस हा विचारांचा उत्सव आहे. डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारांचा हा उत्सव आहे आणि खरोखर अतिशय आनंद. मला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी आपल्या मंडळाचे लाख लाख आभार मानते. त्याचप्रमाणे आज बाबासाहेबांनी दिलेले जे विचार आहेत, आज आम्ही उभे आहोत तर त्यांच्यामुळे उभे आहोत. आज कर्जदार आहोत आम्ही त्यांचे खरोखर, आणि आयुष्यभर हे त्यांचं कर्ज फिटणार नाहीये. त्यांनी दिलेले विचार घेऊन पुढे जात आहोत. अन्यायाच्या विरुद्ध कसं लढायचं हे डॉक्टर बाबासाहेबांनी शिकवलं. थांबा थांबा थांबा, बक्षीस भेटले कसं वाटते भाई? उखाणा तर झालाच पाहिजे की नाही? छान नाही वाटत दिसतं. उखाणा उखाणा घ्यायचाय. गौतम बुद्धांच्या विहाराला सोन्याच्या विटा, विचिंद्रावांचं नाव घेते सगळ्यांनी नीट ऐका. इतक्यात महाराजाला पोटामांडी पिचवट केला, पोटामांडी पिचवट केला, वाघनखाचा मारा केला. बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. 4 मंडळ एकत्रित येऊन ही जयंती साजरी करतो. गेल्या वर्षीपासून हे आम्ही नवीन पर्व चालू केलेलं आहे. सत्यमेव जयते मंडळ, गौरव तांबे ग्रुप, वाघमारे ग्रुप आणि अभिजित ग्रुप ह्या मंडळाने एकत्रित येऊन छोटी छोटी जी आपली गल्लीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये छोटी छोटी जयंती साजरी होत होती, तर ती सगळी एकत्र येऊन खूप मोठी साजरी करूया आणि समाजाला दाखवूया की आपण सगळे एकत्र आहोत. ह्याच उद्देशाने ही आम्ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्रित साजरी करण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही पाहतायच की मागच्या वर्षी खूप छान प्रकारे जयंती साजरी झाली आणि त्याच जोश उल्हासात ह्याही वर्षी आपली जयंती पार पडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळे जे महापुरुष आहेत यांना अभिवादन करून इच्छा हीच होती की गळीमध्ये प्रत्येक चालीमध्ये आपापल्या प्रमाणे जयंती करायची. पण आमचा उद्देश हाच होता की लहानापासून, आणि मी चालीमध्ये म्हटलेलं की एक दिवस असा येईल की आम्हाला खूप मोठ्या लेवलला करायचं. म्हणजे मोठ्या लेवलला म्हणजे नक्कीच काय की प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. आणि आज बघताना काल मी ॲक्च्युली बाहेर होतो, पण ते व्हिडिओमध्ये बघताना पूर्ण भारावून गेलो. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की जे आम्ही स्वप्न बघितलेलं ते आज आम्हाला प्रत्यक्षात बघता येतं आहे. आणि त्याचबरोबर लहान मुलांचं राहिलं की काय होतं, आज मुलं गेममध्ये व्यस्त झाले, ते PUBG जे फ्री फायरमध्ये व्यस्त झाले. आज त्यांनी प्रत्यक्षात संगीत खुर्ची नक्की काय असते, चमचागोटी नक्की काय, आम्ही एवढं वर्षानुवर्ष चमचागोटी, संगीत खुर्ची, मटकी फोडणे एक जे स्पर्धा आहेत, त्याचबरोबर पारंपरिक म्हणून चला खेळूया पैठणीचा, हे सगळे पारंपरिक. आणि त्याचबरोबर नृत्य काय असतं ह्याचा अनुभव आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, कारण हे आमच्याकडे होत नव्हतं, याची खंत होती, म्हणून हे सगळे चालतील एकत्र मंडळी येऊन जे आज साजरे करत आहेत. आणि सगळे म्हणजे खूप रिस्पॉन्स भेटतो. आम्हाला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या लेवलला तर एक स्वप्न होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहेच तो आशुतोष सावंत, कारण त्याच्या जिद्दीमुळे सगळं घडलं. आज त्याला कॅमेरा पाठी राहायचं आहे, पण त्याचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी जर हा सुरुवात नाही केली असतं डेफिनेटली आम्ही एकत्र मिळालो असतो आणि आम्हाला एवढं शक्यच नव्हतं काय करायला. धन्यवाद. त्यावेळी 4 मंडळे एकत्र आलेले आहे. न्यू स्टार ग्रुप, अभिजित ग्रुप, सत्यमेव जयते, गौरव तांबे ग्रुप आणि वाघमारे परिवार, 4 ग्रुप एकत्र येऊन आम्हाला खूप आनंद होतो की गेल्या वर्षी पण आम्ही चांगली बनवली, याही वर्षी आम्ही चांगली बनवली जयंती. की संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता, चमचागोटीचा कार्यक्रम होता आणि आत्ताच एक होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी पैठणीचा कार्यक्रम होणार आहे.